तुमची देखील अपराजिता किंवा गोकर्ण फूल देत नाहीये का? झाड जिवंत आहे, पण वाढ नाही, फुलं नाहीत आणि अगदी वेल सुकल्यासारखी दिसते. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी सांगणार आहे अपराजिता रुसण्याची खरी 5 कारणं आणि त्यावर अचूक असा उपाय. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजश्री पाटील मनःपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर मग मंडळी, मार्च महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि अशी काहीशी कंडिशन अपराजिताची सध्या आहे. अशी कंडिशन असूनही फुलं मात्र येत आहे, पण ते अतिशय कमी प्रमाणात. मंडळी, तुमची देखील अपराजिताची वेल अशा कंडिशन मध्ये असेल तर मात्र त्यावर साध्या सोप्या 5 गोष्टींचं ऑब्झर्वेशन करा. त्यातील पार्ट नंबर फर्स्ट, योग्य ऊन वेलीला मिळतंय का? अपराजिता म्हणजेच फुल सन प्लांट. किमान दिवसातले 5 ते 6 तास याला डायरेक्ट ऊन लागलं पाहिजे. जर तुम्ही तिला गॅलरीमध्ये आणि सावलीत ठेवलं असेल तर मात्र भरपूर पानं येतील, पण फुलं येणार नाही. सो यावर सोल्युशन म्हणजेच काय? कुंडीला उन्हामध्ये सरकवा आणि त्यानंतर पुढचे 5-6 दिवस ऑब्झर्व करा. हळूहळू कळ्या तयार व्हायला सुरुवात होईल. यानंतर पार्ट सेकंड, ज्यामध्ये कुंडीतील माती खूप जड आहे का? जर कुंडीतील माती घट्ट, चिकट, लालसर किंवा नेहमी ओलसर राहत असेल तर मात्र त्या ठिकाणी रूटचे श्वास घेऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी झाड हे वाढतच नाही आणि झाड हे सुकल्यासारखं देखील दिसत असतं. यासाठी नेहमीप्रमाणे आयडियल पॉटिंग मिक्सचर हे तयार करायला हवं. आयडियल पॉटिंग मिक्सचर म्हणजेच काय, की ज्यामध्ये 40% गार्डन सॉइल, 30% कंपोस्ट, 30% कोकोपीट किंवा वाळूचा तुम्ही वापर करू शकता. सो अशा प्रकारचं पॉटिंग मिक्सचर जे तयार होतं ते अगदी हलकं असतं आणि याने वेल देखील चांगल्या प्रकारे ग्रो करत असते. सो हे झालं माती बाबतीतलं. पण यानंतरचा पार्ट 3, यामध्ये आपल्याला वेलीला आपण जास्त पाणी तर नाही ना देत, हे पाहायचं आहे. सो या ठिकाणी जी अशी कोरडी झालेली खराब झालेली वेल होती ती मी मात्र कुंडीतून बाहेर काढून घेणार होती, कारण की खराब झालेली पानं किंवा या पानांवर आजार देखील होता, रोग पडलेला होता. शिवाय याच्यामुळे जी हिरवी वेल आहे ती देखील मात्र खराब व्हायला लागलेली होती. तर यानंतरचा पार्ट 3 म्हणजे जास्त पाणी तर नाही ना. सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय? ओव्हर वॉटरिंग. दररोज वेलीला पाणी दिलं किंवा झाडाला पाणी दिलं तर मात्र रूट रॉट सुरू होत असतो. वरून झाडाची वेलीची पानं हिरवी दिसतात, पण आतून मात्र रूट्स ही कुजत असतात. सो यासाठी अगदी साधा सिंपल रूल फॉलो करायचा. कुंडीतील वरची 1 इंच माती कोरडी वाटली तरच मात्र झाडाला पाणी द्या. कुंडीला भरपूर असे ड्रेनेज होल असणं मात्र मॅन्डेटरी आहे. मंडळी, अपराजिताला फुलं यावीत म्हणून महाग खत द्यायची गरज नाही. मी घरी बनवलेलं एक सिंपल असं पावडर वापरलेलं आहे आणि आज मी तुम्हाला या वेलीवर एक्झॅक्ट काय देणार आहे, किती प्रमाणात देणार आहे आणि याचा फायदा कसा होतो हे सगळं देखील सांगणार आहे. पावडर देण्याआधी अशा प्रकारे जी काही कडेची माती आहे ती आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि पावडर ही हलकीशी मातीमध्ये मिक्स देखील करून घ्यायची आहे. सर्वात महत्वाचं मंडळी, ज्याही वेळेस आपण झाडाला खत देत असतो किंवा कुठलंही घरगुती फर्टिलायझर देत असतो त्यावेळेस मात्र झाडाला 1 ते 2 दिवस आधी पाणी देणं बंद करा, जेणेकरून अशा प्रकारे माती ही कोरडी होईल, भुसभुशीत होईल, मोकळी होईल आणि दिलेलं जे काही पावडर फॉर्म मधलं फर्टिलायझर आहे ते व्यवस्थित मातीमध्ये मिक्स होण्यास देखील मदत होत असते. जर चिकट, घट्ट आणि ओलसर माती राहिली तर त्यामध्ये मात्र पावडर हे व्यवस्थित मिक्स होत नाही आणि झाडांच्या मुळांपर्यंत देखील ते जे काही खत आहे ते पोहोचत नसतं. चला तर मग मंडळी, आज मी या ठिकाणी कांद्याची साल, संत्र्याची साल, केळीची साल आणि खडू, शिवाय यामध्ये मी 1 ते 2 टरफले लिंबाची साल देखील ऍड केलेली आहे. जर तुमच्याकडे खडू नसेल तर तुम्ही या ठिकाणी अंडी खात असाल तर अंड्याची सालची टरफले देखील किंवा अंड्याची टरफले देखील वापरू शकता. ही सर्व साल मी वेगवेगळी वाळवून घेतलेली होती आणि याची बारीक अशी पावडर बनवून मिक्स देखील केलेली आहे. शिवाय माझ्याकडे भरपूर क्वांटिटी असल्यामुळे एक पावडर हे मिक्स केलेलं आहे आणि एका ठिकाणी मी सेपरेट देखील केलेलं आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी संत्र्याची साल, केळीची साल, खडू पावडर आणि कांद्याची साल यांपासून मी खडू पावडर वेगळी बनवून घेतलेली आहे, केळीची सालीची वेगळी बनवलेली आहे आणि एक मायक्रो न्यूट्रिएंट देखील बनवलेलं आहे. सो आज आपण या ठिकाणी मायक्रो न्यूट्रिएंटचाच वापर करून घेणार आहोत.
म्हणजे सर्व घटक एकत्र करून त्याची कॉमन अशी देखील पावडर तयार करून घेतलेली आहे. मंडळी, यातील प्रत्येक घटकाचा फायदा हा वेगवेगळा आहे. जसे कांद्याच्या सालीमध्ये सल्फर असतं आणि काही ट्रेस असे मिनरल्स देखील असतात, जे रूट्सला मजबूत करत असतात. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम भरपूर असतं, म्हणून बर्ड्स किंवा कळ्या किंवा बर्ड्स फॉर्मेशन आणि फ्लावरिंग देखील पोटॅशियमने वाढत असते. ऑरेंज पील म्हणजे संत्रीच्या सालीमध्ये फ्लावरिंगला सपोर्ट देत असते आणि प्लांट इम्युनिटी देखील वाढवत असतं. आणि खडू किंवा अंड्याची साल, जे की कॅल्शियमचा सोर्स आहे, याने रूट्स किंवा स्टेम हे मजबूत राहत असतात, पानेही तजेलदार दिसतात. आणि महत्वाचा भाग म्हणजे की तयार झालेलं हे पावडर आपल्याला किती प्रमाणात द्यायचं आहे. सो या ठिकाणी अशा प्रकारे हे मायक्रोन्यूट्रियम पावडर तयार झालेलं आहे. सो एका कुंडीसाठी फक्त 1 चमचा हलकसा आपल्याला मातीमध्ये मिक्स करून झाडाला देऊन घ्यायचं आहे. हे पावडर झाडाला देताना मात्र एक महत्वाची काळजी घ्या की हे पावडर झाडाच्या स्टेमला अजिबात लागू देऊ नका. अगदी कुंडीच्या कडेने हे पावडर आपल्याला झाडाला देऊन घ्यायचं आहे. मी हे पावडर 20 ते 25 दिवसातून फक्त एकदा एका कुंडीसाठी वापरणार आहे. याने झाडाला भरपूर असा फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वेगळं असं मार्केटमधून ऑनलाईन कुठलंही महाग खत घ्यावं लागणार नाही. मार्केटमधील मायक्रोन्यूट्रिय किंवा फ्लावरिंग, पण हे आज आपण किचन वेस्ट पासून तयार केलेलं जे काही मायक्रोन्यूट्रियंट आहे, जे की अगदी झिरो कॉस्ट गार्डनिंग आहे. मंडळी, लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक असलं तरी देखील मात्र याला जास्त प्रमाणात देऊ नका. अगदी महिन्यातून एकदाच द्या. म्हणजे जवळपास हे तुम्ही महिन्यातून एकदा दिल्यानंतर पुढे 20 ते 25 दिवसांचा मात्र गॅप ठेवा. त्यानंतर भरपूर असा सूर्यप्रकाश वेलीला द्या. ओव्हर वॉटरिंग टाळा. फक्त योग्य काळजी आणि घरगुती पोषण पुरेसं असतं. सर्वात महत्वाचं म्हणजेच काय की या सालीमध्ये ऑरेंज पील आहे, त्यामुळे संत्र्याच्या सुंदर अशा उग्र वासाने देखील मातीमध्ये किंवा झाडावर बुरशी येण्याचे प्रमाण किंवा कीड येण्याचं प्रमाण देखील कमी होत असतं. त्यामुळे लिंबाची साल असो किंवा संत्र्याची साल असो, हे नेहमी घरगुती खतांमध्ये वापरायलाच हवं. तर मंडळी, या ठिकाणी अगदी 1 चमचा एवढ्या क्वांटिटीमध्येच मी ही पावडर दोन्ही कुंडीला देऊन घेतलेली होती. त्यानंतर भरपूर असं पाणी वेलीला दिलेलं होतं, कारण की जवळपास 2 दिवसपासनं झाडाला कुठल्याही प्रकारचं पाणी देखील दिलेलं नव्हतं. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून अशी लाईक करा. आणि हो मंडळी, तुम्हालाही असंच झिरो कॉस्ट गार्डनिंग शिकायचं असेल तर मात्र हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि गार्डनिंग बद्दल रोज नवे प्रॅक्टिकल टिप्स पाहिजे असतील तर मात्र आता सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.